टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खासदार सुप्रियाताई सुळे आता आपल्या सोबत आहेत। ताई, पहलगाममध्ये जो हल्ला झाला आणि त्यानंतर सरकारने दिलेलं त्याला प्रत्युत्तर, तुम्ही या सगळ्या स्ट्रॅटेजीकडे किंवा या हल्ल्या नेमकं कसं पाहताय? काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? नाही, अर्थातच मी याचं स्वागत करते आणि हा खरा हल्ला म्हणताच येणार नाही। याचं कारण असं की हा हल्ला असं नाही आहे, पण ही ॲक्शन घेणं गरजेचं होतं। कारण ज्या क्रूर पद्धतीने आपल्या भारतावर हल्ला यांनी केला, त्याचं एक फक्त ही ॲक्शन आहे, दॅट्स ऑल। आणि तुम्ही बघाल भारत सरकारचं स्टेटमेंट ही अतिशय उत्तम आलेलं आहे। इट्स अ मेजर्ड आणि नॉन एस्केलेटिंग ॲक्शन। त्याच्यामुळे हे एस्केलेट करण्याची आपली इच्छा नाही भारताची। भारत नेहमी महात्मा गांधींच्या मार्गाने, शांततेच्या, अहिंसेच्या मार्गाने हा चालणारा देश आहे। आणि ज्या पद्धतीने भारत सरकार आणि आपल्या लष्कराने आता जे केलेलं आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते। आणि त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक सांगितलं आहे की हा दहशतवाद्यांच्या विरोधात ही ॲक्शन आहे। दहशतवादाला मोडून काढण्यासाठी हे आहे। हे सिव्हिलियन्स किंवा कुठल्याही देशाच्या विरोधात आपण लढत नाही आहे। सिव्हिलियन्सला आपल्याला काहीही करायचं नाही आहे। दहशतवादाच्या विरोधात भारत जगाच्या शांतीसाठी ताकदीने लढण्याला तयार आहे। म्हणजे तुम्ही जसं आत्ता म्हटलं की दहशतवादाविरोधात ही कारवाई आहे आणि अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी देखील या संदर्भातलं स्टेटमेंट दिलेलं आहे की दहशतवादाविरोधातले कारवाई संदर्भात आम्ही भारतासोबत आहोत। या सगळ्या अटॅकनंतर, या प्रत्युत्तरानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय नेमके याचे परिणाम होऊ शकतात, तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला असं वाटतं की आत्ता ही ती वेळ नाही। आता पहिलं अतिशय समंजसपणा भारताने दाखवलेला आहे। आपण स्टेटमेंटही केलेलं आहे की हे पूर्णपणे ही दहशतवादाच्या विरोधातली ही लढाई आहे। आम्ही सिव्हिलियन्सला आम्हाला अजिबात काही त्रास होईल अशी कुठली कृती भारत करणार नाही। आणि जगामध्ये जेव्हा जेव्हा शांतता हवी आहे, त्याच्यात जे देश पुढाकाराने जग शांत राहील याच्यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यापैकी भारत एक देश राहिलेला आहे गेले 7 दशकं। त्यामुळे अर्थातच या सगळी हे जे काही झालं, ही जी काही ॲक्शन झाली, ही दहशतवादाच्या विरोधात आहे। आणि दहशतवाद शून्य करणं हे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे। या ऑपरेशनला जे नाव देण्यात आलेलं आहे ऑपरेशन सिंदूर, यावर देखील खूप चर्चा सध्या होताना दिसते। तुम्ही नेमकं कसं पाहतात की एक ज्या पद्धतीने चर्चा आहे की महिलांचे ज्या पतींवरती हल्ले झाले त्यानंतर हे नाव पुढे आलेलं पाहायला मिळते। त्यासोबतच आज जी पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये देखील 2 महिला अधिकाऱ्यांनीच या पत्रकार परिषदेला ब्रीफ केले। त्यामुळे कुठेतरी हा स्ट्रॅटेजीचाच भाग आहे। ही काय स्ट्रॅटेजी वेळ नाही, माणुसकीची वेळ आहे। आणि या देशातल्या महिला या सक्षम आहेत, हे जगाला आज दाखवलेलं आहे आपण। आणि आपल्याला आठवत असेल जेव्हा आदरणीय पवारसाहेब भारताचे डिफेन्स मिनिस्टर होते, तेव्हा पहिल्यांदा महिलांना आपण आर्मी, एअरफोर्स आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतलं गेलं। आणि आज मला आनंद आहे की आज महिला पुरुषांच्या बरोबरीने भारतासाठी आणि दहशतवादाच्या विरोधात महिला पुरुषांच्या बरोबरीने लढतायत, या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे। हे सगळं करत असताना विरोधी पक्षांकडून मोदींचं अभिनंदन किंवा ज्या पद्धतीने अपेक्षित की तसं होतं त्याचं तुम्ही देखील अभिनंदन करणार? हो, अर्थातच मी सरकारचं आणि आपल्या सगळ्याच फोर्सेसचं, लष्करचे सगळे जे फोर्सेस आहेत आणि भारत सरकारचं अर्थातच हे अभिनंदन करण्याचीच वेळ आहे। ही काय लढायची राजनीती होती रहेगी, हे राजकारण करायची वेळच नाही। पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब। त्याच्यामुळे आता आम्ही ऑल पार्टी मीटिंगलाही जेव्हा सगळे पक्ष गेलो होतो तेव्हा आमची भूमिका स्पष्ट होती। आम्ही भारत सरकारला शब्द दिला होता आणि मी स्वतः, म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांना काही मार्गदर्शन करतो त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे। मी गेले ज्या दिवसापासून जो हल्ला आपल्यावर झाला, दहशतवादी हल्ला, ज्या क्रूर पद्धतीने पहलगामवर जी घटना झाली, जो हल्ला झाला, तो दिवस आणि आजचा दिवस मी भारत सरकारच्या विरोधात आम्ही सगळ्यांनी ठरवले की आम्ही बोलणार नाही आणि आत्ताही आम्ही बोलणार नाही। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।